तर पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। नागपूर, रामटेक, त्याचबरोबर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। सायंकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही। प्रचाराचा शेवटचा दिवस आता रॅली, सभा त्याचबरोबर मिरवणुकीनं गाजणार आहे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे आणि या विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। उमेदवार आज त्यांच्यासाठी प्रचाराचा शेवटचा दिवस, त्यानंतर भेटीगाठी आणि संपर्क, जनसंपर्क यावरच त्यांचा भर असणार आहे। नक्कीच विदर्भात गेल्या 15 दिवसात राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं, परंतु पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा जे आहे त्या आज थंडावणार आहे आणि हाय प्रोफाईल लढती आहे। म्हणजे नागपूरची लढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध आमदार विकास ठाकरे यांच्यात आहे, तर चंद्रपूरची लढत जी आहे ती सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात आहे। रामटेकची लढत जी आहे ते राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांच्यात आहे। त्यामुळे मोठ्या लढती आहे। पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्या प्रचार तोफा जे आहे त्या आज थंडावणार आहे। सगळीकडे जे आहे ती उमेदवारांचे प्रयत्न आहे का शेवटच्या दिवशी, कारण की सायंकाळी 6 नंतर प्रचार तोफा थंडवणार, तोपर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येणार आहे, कारण की 6 नंतर 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्रच येता येणार नाही। त्यामुळे छोट्या बैठका ज्या आहेत त्या घेता येईल, भेटीगाठी घेता येईल। त्यामुळे आज 6 वाजेपर्यंत जे आहे ते सभा आणि रॅलीसाठी जे आहे ते प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचं। थोड्याच वेळात रामटेक येथे मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली आहे। राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोशल प्लॅटफॉर्मवरून मतदारांशी संवाद साधणार आहे। गेल्या 10 वर्षात त्यांनी जे विकास कामं केले ते सांगणार आहेत। तर विकास ठाकरे जे आहे ते त्यांच्या सभा आणि मिटिंग जे आहे त्या सकाळपासून सुरू झालेल्या आहे। त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवार जे आहे ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि महायुतीचे दिग्गज नेते नागपुरात ठाण मांडून आहे। महाविकास आघाडीचे दिग्गज नेते म्हणजे नाना पटोले यांची गोंदियात थोड्याच वेळात पदयात्रा सुरू होत आहे। विजय वडेट्टीवार गडचिरोलीमध्ये आहे। चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी ठाण मांडून आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण मांडून आहेत। त्यामुळे सगळे दिग्गज नेते जे आहेत त्यांची संपूर्ण ताकद पहिल्या टप्प्यातल्या 5ही जागांवर दोन्ही विरोधकांकडनं, महाविकास आघाडीकडनं आणि भाजपकडनंही लावली जाते आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यातली ताकद आज लावायची आहे। 15 दिवस जो प्रचार होता त्या प्रचारात ची कसर जी राहिली होती ती आज दूर करायची आहे आणि त्याचेच प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले आहे। सकाळपासूनच प्रचार दौरे आणि आज रामनवमी आहे, त्यामुळे राम मंदिरात दर्शनाला जाण्याचा उमेदवारांकडून सांगण्यात आलेलं आहे। नागपुरात बरोबर आहे गजानन, त्यामुळे विदर्भातला पारा तापलेला असला तरी राजकीय पारा मात्र आता काहीसा थंडावणार आहे। काहीसा गारठा राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।